अजित पवार हे शरद पवार यांच्यापेक्षा भारी, श्रेष्ठ आणि कर्तबगार. वाह, बजाव ताली. मित्र हो, नमस्कार. शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष फुटल्यापासून कितीही कुणी हे नाही म्हटलं तरी पवार कुटुंबाची मनं दुभंगली गेली. एक या फुटीच्या राजकारणाची सावली नाही म्हटलं तरी पवार कुटुंबियावर पडलेली आहे. अहो, ज्या शरद पवारांनी अजित पवार या नावाला ओळख दिली, आरामात बसायला राजकीय पाठ सुद्धा दिला, त्याच अजित पवारांनी शरद पवार यांची सतरंजी सुद्धा ओढून घेतली. शरद पवारांनी मोठ्या कष्टानं उभा केलेला त्यांचा पक्ष बेईमानी करून चोरून नेला. कुणी याला गद्दारी सुद्धा म्हणतं, पण अलीकडं गद्दार हा शब्द खूपच नाजूक झाला नाही का. बघा, लाभार्थी, मलिदा गँग हे अशी जी काही असतात ना, ते अजित पवार यांचे गुणगान गातात. आणि हे गुणगान ते गात असली तरी सुद्धा अजित पवारांनी जे केलं ते कुठल्याही संस्कृतीमध्ये बसत नाही. बरं, एवढं केलं ते केलं. आता तर म्हणे काय, अजित पवार हे शरद पवार यांच्यापेक्षा भारी, श्रेष्ठ आणि कर्तबगार. वाह, बजाव ताली. तुम्ही सांगा, कोणाला पटेल बरं? हे कोण मान्य करेल? आता बघा, राजकारणामध्ये खोबरं तिकडे चांगलं म्हणणाऱ्याची मोठी गर्दी असते. अहो, त्यांना काय हो, जिंदाबाद म्हणायचं आणि आपलं काम साधायचं. पण अजित पवारांनी सुद्धा शरद पवारांशी तुलना करायची स्वतःची. अहो, चेला कितीही मोठा झाला तरी गुरु कधी छोटा होत नसतो. आता बघा, परवाच अजितदादा काय म्हणाले होते, चुलत्याच्या आशीर्वादानं बरं चाललंय आपलं. हो, आणि ते खरंही आहे. चुलत्याच्या आशीर्वादामुळेच तुम्ही अजित पवार बनलेला आहात. अजित पवार हे नेमकं कुठल्या उद्देशाने हे बोलले खरं तर हे त्यांनाच माहीत. पण चुलत्यामुळंच पुतण्या मोठा झाला हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आता अजित पवार म्हणतात, बारामतीच्या आजवरच्या सगळ्या आमदारांपैकी सर्वाधिक कामं आपणच केली आहेत. भले त्यांनी आपल्या हाताने आपली पाठ थोपटून घेतली असेल हो, पण ते हे विसरले का की शरद पवार सुद्धा बारामतीचे आमदार होते प्रदीर्घ काळ. अजित पवार म्हणाले, 1952 पासून बारामतीतील आजपर्यंतच्या सगळ्या आमदारांची यादी काढा, सर्वाधिक कामं मीच केली आहेत. मग आता हा रोख कोणाकडे आहे? 1952च्या पहिल्या निवडणुकीमध्ये बारामतीमधून गुलाबराव मुळीक आमदार झाले. 57च्या निवडणुकीमध्ये नानासाहेब जगताप आमदार म्हणून निवडून आले. संभाजी लोंढे यांनी सुद्धा बारामतीचं प्रतिनिधित्व केलं. 1962च्या निवडणुकीमध्ये मालतीबाई शिरोळे या आमदार झाल्या. त्यानंतर मात्र 1967 ते 1990 या दरम्यान शरद पवार हेच बारामतीचे आमदार राहिले. पुन्हा अजित पवार यांच्यासाठी त्यांनी बारामतीची आमदारकीची जागा रिकामी ठेवली आणि मग 1991 पासून अजित पवार हेच बारामतीचे आमदार आहेत. बारामतीचा जो विकास झाला तो शरद पवार यांच्यामुळेच. अजित पवार आमदार झाल्यानंतरही बारामतीच्या विकासाची जी गंगा वाहत राहिली ती शरद पवार यांच्याच आशीर्वादामुळे. बारामती मान्य करते, महाराष्ट्राला जाणीव आहे याची, पण अजित पवार आता आपल्याच हातानं आपली पाठ थोपटून घेत आहेत आणि चुलत्याला कमी लेखण्याचा अप्रत्यक्ष का होईना प्रयत्न करीत आहेत. अहो, ज्यांच्या कर्तृत्वाची ओळख देशाला आहे ते शरद पवारची तुलना स्वतःशी करीत आहेत. शरद पवार यांच्यापेक्षाही सर्वाधिक काम आपण केले आहेत, त्यांचं हे म्हणणं म्हणजे केवळ आणि केवळ हास्यास्पद. अजित पवार यांचं हे हास्यास्पद बोलणं तुम्हाला तरी मान्य आहे का मित्रांनो? जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.